श्री स्वामी समर्थ मंडळी, एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या सेवेवर विसावले होते. त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो, हे परमेश्वर, या पृथ्वीला मी भेट देऊन आलो आहे. मी पाहिले की पृथ्वीवर अनेक लोक रोज सकाळी आंघोळ करतात, परंतु तरीही ते दुःखी राहतात. त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय? हे परमेश्वरा, कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? आंघोळ कधी आणि कशी करावी? स्नान करताना कोणते मंत्र जपावेत? हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण होत आहे. गरुडजी महालक्ष्मीला म्हणतात, हे माते, मी असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुझी पूजा करतात, पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात राहत नाही. याचे कारण काय आहे? असा प्रश्न गरुडजी विचारतात. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, पक्ष्यांच्या राजा, तू योग्य प्रश्न विचारला आहे. आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे. आंघोळीनेच शरीर शुद्ध होते, नियोजनाने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यात पात्र होतो. त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो. तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका. या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली, जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी. तर चला सुरुवात करूया. भगवान विष्णू म्हणतात, आणि पक्ष्यांच्या राजा. ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते. तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याला 3 मुली होत्या. आपल्या मुलींना कधीच काही कमी पडू दिले नाही. त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते. त्याच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या. वडिलांची सर्व कर्तव्ये पार पाडली. त्यांनी आपल्या मुलींना सर्व काही दिले, परंतु त्यांनी एकच चूक केली, ती म्हणजे त्याने आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार यांचे ज्ञान दिले नाही. आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते. ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही. पैसा, संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते त्यांच्या मुलींकडे नव्हते. मग त्यांच्या 3 मुली तरुण झाल्यावर सेठने आपल्या 3 मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली. तिघींचे सुद्धा पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले. तिघी सुद्धा राहायला आपापल्या घरी गेली आणि आपल्या घरी गेल्यावर तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले. तिघींचेही सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही सर्वांशी प्रेमाने वागायच्या. त्यांच्या सासरच्या घरी सुखाने राहू लागले. तिघी सुद्धा सकाळी उशिरा उठायचे, आंघोळ उशिरा करायच्या, कधी कधी आंघोळ न करता जेवायचे आणि अधूनमधून पूजा करायची. सासूने त्यांना अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही. त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले. पण जसजसा वेळ निघून गेला तसा त्या 3 मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या. तिघींच्या पतींना त्यांच्या व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडून गेला. इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली, पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे घरात कलह सतत होत होता. पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली. जेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागली. 3 बहिणींना त्यांच्या सासरच्या घरी पैशांची इतकी कमतरता होती की त्यांच्या घरातून सर्व काही गमवावे लागले आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या. परंतु 3 बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते. त्यामुळे त्या सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या. घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाही आणि घरी आल्यानंतरही 3 बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या. तिथेही तिघी सुद्धा उशिरा उठायच्या.
आंघोळी उशिरा करायच्या, आंघोळ कधी करायच्या नाही तर कधी आंघोळ केल्यानंतर जेवायच्या, तर कधी आंघोळीच्या आधी जेवायच्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायात तोटा होऊ लागला. त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा ढासळू लागली. मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले. त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले, पाय धुवून नमस्कार केला. तेव्हा शेठने आपली व्यथा त्या महान साधूंना सांगितली आणि ती सोडवण्यासाठी उपाय मागितला. शेठनीही आपल्या मुलींना बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सांगितली. साधूने शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिल्याबरोबर त्यांना संपूर्ण सत्य समजले. त्या तिन्ही बहिणी भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते, जे त्यांच्यासोबत फिरत होते. ती कुठेही गेल्या तरीही ती नकारात्मक ऊर्जा त्यांची साथ सोडत नव्हती. साधू त्या शेठला म्हणाले, तुझ्या 3 मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे. या कारणास्तव त्या जिथे जात आहे तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहेत. तुमच्या 3 मुली खूप आळशी आहेत. त्या उशिरा उठतात, उशिरा आंघोळ करतात, आंघोळ न करता जेवतात आणि यामुळेच त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहेत. मग त्या साधूंनी त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्याचे पालन करण्यास सांगितले. भगवान विष्णू महंत स्नानाचे 4 प्रकार आहेत: ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषीस्नान, मानुस्नान. यांचे वर्गीकरण वेळेनुसार केले जाते. शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक 1.5 किंवा 2 तास आधी असतो. म्हणजेच ते सामान्य होते पहाटे 4 ते 5:30 ही वेळ. शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे, कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते. हा काळ देवांचा काळ आहे. अशा प्रकारे देवांचे स्मरण होते. ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या ब्रह्मस्नानाला श्रेष्ठ मानले जाते. यावेळी स्नान करून लगेचच सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आजारांपासून दूर राहतो. त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. दुसरी आहे देवस्नान. पहाटे 5 ते 6 या वेळेत केलेल्या आंघोळीला देवस्नान म्हणतात. सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते. अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात. देवस्नानाचे वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध आणि पवित्र होते. यावेळेस स्नान केल्याने धनाची वृद्धी होते. माणसाला सर्व भौतिक सुख सोयी मिळतात. आकाशात तारे दिसतात. पहाटे केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात. हे देखील सर्वोत्तम स्नान आहे. यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते. तिसरे म्हणजे मानवी स्नान. सकाळी 6 ते 8 या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात. सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते. यावेळी स्नान करणे देखील चांगले मानले जाते. दिवसभर शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा असते, जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते. परंतु सूर्य दिसल्यानंतर 2 तासांनी कधीही स्नान करू नये. म्हणजे सकाळी 8 नंतर आंघोळ करणे अयोग्य आहे. यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी होते. त्यामुळे माणसांमध्ये उत्साह नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते. त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो. दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते. ती भावना राहते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही. सकाळी 8 नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते. त्याच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते. असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते. तुझ्या 3 मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या, त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ताही नष्ट होत आहे. जे लोक सूर्योदयानंतर ही आंघोळ करत नाही, त्यांच्या मनात राग, द्वेष, नकारात्मकता, कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते, ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात. म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे.
तसेच मानवी स्नान करण्याचा सल्ला दिला जातो। या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करून पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना, प्रार्थना, पठण व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे। आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपले अनेक समस्या दूर होतात। आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुखशांतीचा, समृद्धीचा मार्ग खुला होतो। संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात आंघोळ करू नये। भगवान विष्णू म्हणतात, आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे, ज्याचा जप स्नान करताना करावा। म्हणूनच या मंत्राचा जप करताना जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट होतात, त्याचे दुर्दैवही नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते। तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, लक्षपूर्वक ऐकावे। गंगेची यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलविसनिधी करुण। याचा अर्थ असा आहे, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी माता, तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या। या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते। अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचे महत्त्व सांगितले। तेव्हा शेठच्या 3 मुलींना त्यांची चूक समजली। त्या तिघीही आपापल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूने सांगितलेल्या सर्व स्नानाचे नियम पाळू लागल्या। तिघीही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून रोज स्नान करून सूर्याला पाणी देऊ लागल्या। रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाल्याने त्या नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली। त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व काही त्यांना परत मिळाले आणि तिन्ही बहिणी आनंदाने राहू लागल्या। आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व दिले आहे, त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी। सकाळी 8 नंतर स्नान करणे अशुभ आहे। अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले आहे। जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण माहिती ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।